रामकृष्ण हरी. झटपट फटाफट लक्ष्मीजी घर के अंदर. बघा माझी रांगोळी कशी निघाली आहे सांगा बरं. मार्गशीर्षचा आखरी गुरुवार होता, त्या दिवशी काढली होती मी ही रांगोळी. बघा पूर्ण बघा. मग काय, मग नंतर सकाळच्या वेळेस ओमची जिद होती दोन्ही मुलांची, तर पालक घेतली. पालक पराठे केले मी. पालकामध्ये तुम्ही कसे बनवता? आमच्या विदर्भात तर असेच बनवते मी. तर 2 आलू टाकते उकडलेले, त्याच्यामध्ये थोडंसं पालकाला शिजवून घेते, त्याच्यामध्ये सगळंच टाकते इन्ग्रेडियंट, अजवाईन, जिरं. बघा कसं बारीक बारीक चिरलं आहे. मिरच्या पिसून टाकल्या मी, छान कटरमध्ये केलं आहे. माझ्या मदतीला माझा मुलगा पण होता. बघा माझा मुलगा किती करत आहे. नंतर मी पालक फोडणी घालते, त्याला पाणी सुटू देते. तो आलू किसत आहे त्याच्यामध्ये पालकामध्ये. ते थंड झाल्यावर पीठ घेतलं, थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं, थोडंसं बेसन घेतलं अर्धा वाटी, आणि मग आपलं गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठामध्ये तीळ, अजवाईन, थोडीशी मी शेक पण टाकते चवीपुरती, आणि जसं काली मिरची असली त्याचे बी मी कूट टाकलं होतं चव येते म्हणून. सांबार टाकला आणि मग आपलं हे भिजून घेतलं. भिजून माझ्या आईनेच दिलं, मी नाही भिजवलं, कशाला सांगू खोटं. आता तुमच्याकडे कसे बनवतात तुम्ही पण मला तुमच्याकडची रेसिपी नक्की सांगा. पण माझ्या नागपूरमध्ये विदर्भात चविष्ट जेवण बनतात. मग हे 2 आलू टाकल्यानंतर नाही का पराठा खूप मऊ आणि लुसलुसीत होते आणि छान बेलल्या जाते. पहिले मी असे गोल चपातीसारखे केले, ओमला घाई होती म्हणून. नंतर पराठे टाईप केले आणि वाचलेलं थोडंसं अजून वाचलं तर त्याच्या पुऱ्या पण झाल्या. पुऱ्या पण छान खुशखुशीत झाल्या होत्या, चविष्ट झाल्या होत्या. सांगा माझं कशी आवडली ही रेसिपी तर नक्की.